काही जळत नाही. अगं होय, पण कुठे गेली होतीस तू आणि रडते कशा बाई? आता कसं सांगू? अगं काय झालं पोरी, सांग की. हा समजा ठीक आहे ना व? सांग पोरी. आई अगं मी जीव द्यायला गेले होते. काय? अगं अगं काही येडबीड लागलं की काय तुला? हा तुझ्या माग माझं तुझ्या भावा बहिणीचं काय होईल याचा जरा बी विचार नाही केलास? अगं कुठून तर बुद्धी सुचली तुला ही? आई अगं माफ कर मला. मला दुसरा कुठचा उपायच दिसत नव्हता म्हणून मी. अगं पण काय झालं तरी काय ते तरी सांग. मुकादमाने मला कामावरून बोलावून घेतलं आणि माझ्या संग लग्न करायला लागला. मी कशी बशी त्याच्या तावडीतून सुटले. बाहेर पडायला तेवढाच रस्ता दिसला आहे. मला तुला अजून त्रास द्यायचा नव्हता. उद्या काय झालं असतं तर. हे बघ आता काय बी येण्यासारखा विचार नाही करायचा. काय बी होणार नाही. मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुझ्या केसाला बी धक्का लागू देणार नाही मी. पण पोरी एक करायचं, असं कधी मनात आणू नकोस. अगं तुझ्याकडे बघून तर जगते ना म्या. मग मला माफ कराय. मला माफ कर. पुन्हा नाही करणार असं. लढणार मी हिमतीने. अगं पण मला आश्चर्य वाटते, तू आता जीव द्यायला निघाली होतीस आणि आता हिमतीच्या गोष्टी करतेस. अगं एक पाहुण्यामध्ये आला आणि त्यानं थांबवलं मला. बरं झालं बाई, देवासारखा धावून आला. काय झालं असतं देवाच ठाऊक. हो पण आता पुन्हा कामावर नाही जाणार म्या. होय नग जाऊस तू. मी सांगेन त्या मुकादमाला काय सांगायचंय ते. माझ्या पोरीच्या अंगावर हात टाकतो. हिम्मत कशी झाली मेल्याची. ठीक आहे तू नग येऊस कामावर. मी सांगते त्या मुकादमाला काय सांगायचंय ते. माझ्या पोरीच्या अंगावर हात टाकतो मेला. हिम्मत कशी झाली मेल्याची. तू नग येऊस मी बघते. आहे घरात करता माणूस नसला की माणसं लांडग्या घेत लचक्या तोडायला टपून बसलेली असतात. बाबाने जायला नको होतं ग. बघतायच नव तुम्ही गेला थांबसनी सोडून आणि सुटलात. पण तुमच्या माग आमची काय अवस्था असेल विचार केला का हो तुम्ही? धरण्यात आड्या पोरीला बिनबापाचं सोडून गेलात. आई काय रे तू ताईडीला घराकडे एकटीला कामून ठेवलंस? मी आपण थांबलो असतो की. आणि मी बी तुला काय एकट्याला खेळायला पाहिजे ताई? ताई बरोबर मी पण थांबले असते. अरे कशा पाय भांडताय? आता संध्याकाळी घरी जाल ना हवं तेव्हा ताई बरोबर खेळा. हा आता चला काम करा पटापट. ही आहे आज तू ताईडीला कामून नाही आणलंस कामाला? तुम्हाला काय करायचंय? काम करा मुकटानं आपलं.
नाही त्या पोट्या पाट्याला नाही सांगितलं तर चालत, पण मला तर कळलं पाहिजे ना काऊन नाही आली. नाही माई लाडकी कामगार काऊन नाही आली बा, कळलं तर पाहिजे ना मला. का? तुला चांगलंच माहितीये का नाही आली ते. मालक ते बोलले तुम्हाला कळलं? अरे नाही रे भाऊ, खोटं बोलून राहिली ते. मला खोटं माहितीये. भय चुकीचं वागायची सवय आमासनी नाही, तुम्हासनी आहे. एवढं करून मी लाज नाही वाटत तुम्हासनी? अरे काय केलं मी, काय केलं मी सांग. बापाच्या प्रेमानं त्या पोरीच्या डोक्यावर हात फिरवला. बापाच्या प्रेमानं सांग का वाईट केलं मी ना, का वाईट केलं? नाही, अजिबात नाही. म्हणजे तिला बापाच्या नात्याने तुम्ही जवळ केलं, हा? याचा अर्थ काय? ए तोंड सांभाळून बोल, आम्ही काय रस्त्यावर पडलेलं नाही, समजलं ना? अरे म्हणजे माणुसकीच्या ना आता म्हणायचो. अरे माहित आहे कितीदा अटकते तो, हा? अरे समजून गेलो तो, बोलूच नाही शकत बेचारा. बोल 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 बोल. अरे बोल ना. तुम्हासनी काय बोलायचं ना ते चांगलं कळतंय मला. हा माझी पोरगी कामावर येणार नाही, ध्यानात ठेवा. कुठं जाणार सांग ना, कुठं जाणार आहे का आमच्याशिवाय कोणी? होय मालक, तुम्हीच त्यांच्यासाठी देव. यासनी देव म्हणून उगीच देवाचा अपमान करू नका. या सैतानाला देव म्हणायला येड नाही लागला आम्हाला. आम्हासनी माणसं चांगलीच कळत्यात, मजबुरी आहे ना हो, म्हणून तुमच्याकडे काम करतोय.